पाहू शकतो मित्रांनो, यांनी आंबे पण लावलेले आहे, गहू लावलेला आहे, इथून आंबे लावलेले आहेत आणि इकडून सफरचंद लावलेले आहेत. ते पहा आता सर्व ज्याला हे झालेलं आहे, खत या गव्हाला टाकलेलं आहे, युरिया या आंब्याले आणि याले सफरचंदांच्या झाडाले याले टाकलेलं आहे 10-26-26. हे बघू शकता आपण, अशा प्रकारे गोल प्रकारे टाकलेला आहे आणि त्याच्यात हे एन लाईन लावलेली आहे आणि एन लाईनीनुसार या झाडाला पाणी दिलेलं आहे आणि याची क्वालिटी पण सुधारणार आहे. ते पण 8 ते 10 दिवस 15 दिवस लागतात मित्रांनो, 15 दिवस लागतात त्याला हे व्हायला. आणि हे बघा इकडून कसा उंबीवर पहा कशा एकसारखा दिसत आहे गहू. आणि हे बघा काळी जमीन आणि हे बघा भोरंडी जमीन, म्हणजे इकडे बघा इथं बघा आणि इकडे बघा, फरक किती दिसते तुम्हाला. हे बघा गहू दाटवाट झालेला आहे आणि वाड्यात पण बघा एवढा आहे, कंबर एवढा, म्हणजे 3 फूट गहू आहे. तर हा आहे ते 2.5-3 फूटच्या आसपास येते मित्रांनो हा गहू. हे बघू शकता आपण. तर आता तिकडे मोठं चालू आहे आणि मी चाललो तर बंद करायला, झालं आमचं पाणी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.